या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। कोंडाजी बाबा फितूर होऊन निघून गेल्यापासून राजांची झोपच उडाली हो। हसवू लागलेत आम्हाला, खोटं बोलू लागलेत आमच्याशी, आमच्या नजरेला नजर देत नाहीत। काहीतरी लपवतायत एवढं मात्र खरं। महाराज, खबर आहे की आपला पहिला माणूस भीमजी जंजिऱ्यात पोहोचला सुद्धा। महाराज, भीमजी जंजिऱ्यात आचारी म्हणून काम करेल आणि आपण ठरवल्याप्रमाणे तो कोंडाजी बाबांना समधी मदत करेल। बहिर्जी काका, जंजिऱ्यावर फडकणारं भगवं निशाण पाहण्यासाठी आमच्या इतकाच अथांग सागरही आतुरला आणि आता आम्हाला खात्री पटू लागली, तो दिवस दूर नाही। असा कसा गाळ झाला नाहीत? कुठं पडला असेल? अख्खा जंजिरा पालता घालावा लागणार आहे, पण तो कुणाच्या हाती पडता कामा नये। तावीज में जरूर कुछ खास बात होगी। क्या होगा इसके अंदर? कैसे खुलता ये तावीज? ऐसे कैसे नहीं खुलता? अत्यंत सावध राहा। जी महाराज। आणि तुमचं जंजिऱ्यात बसतं तोच दारू गोळ्याच्या कोठाराचा शोध घ्या। त्याचा सुगावा आतापर्यंत कोणालाही लागलेला नाही। जी महाराज। दारू गोळ्याच्या कोठाराचा सुगावा लागताच कोंडाजी बाबांना कळवा। जी महाराज। कौन हो तुम? व्यापारी हुजूर, कपड़ों का व्यापारी। कपड़ों के व्यापारी? जी। यहाँ भटार खाने की तरफ क्या कर रहे हो? क्यों किया आपने ऐसे? जाने के वक्त भी मुझे नहीं कहा, हमारी आखिरी मुलाकात भी नहीं हुई। पहली बार कोई मुझे मेरा अपना मिला था। या अल्लाह, तूने उसे भी मुझसे छीन लिया। मुझे भी नहीं जीना है मुझे। मैं खुदकुशी कर लूंगी। कहाँ थे आप? कहाँ जाते हो? क्या करते हो? मुझे कुछ बताते नहीं हो। एक तो सुबह कुछ खा के नहीं गए, दोपहर को खाने नहीं आए। मैं दिन भर आपका इंतजार करती रही, आपको कहाँ कहाँ नहीं ढूंढा मैंने। यहाँ मैं अकेली रहती हूँ, न जाने दिल में क्या क्या ख्याल आते रहते हैं। मानती हूँ मैं आपके लिए कोई नहीं हूँ, पर हम एक साथ रहते हैं ना, तो हमारा कुछ तो रिश्ता बनता है ना? आपको इतना भी ख्याल नहीं आया कि आपके पीछे इस घर में आपकी फिक्र करने वाला कोई है? माझ्या वस्तूसनी हात नाही लावायचा। खुदा के लिए फिर कभी ऐसे मत कीजिए। मैं कभी नहीं पूछूंगी कि आप क्या करते हो, लेकिन वक्त पर घर पे आ जाया कीजिए।
अशी 2-4 गावं लुटली म्हणजे संभाजी राजांचं नाक कापलं जात या असं नाही आहे. स्वराज्य लय मोठं हाय. तर गांधील माशी सारखा कडकडून चावा घ्यायचा असेल तर किनाऱ्यागतनं पुढे जाऊन आतवर खोलवर शिरायला पाहिजे आणि मग हमला करायला पाहिजे. तर बायका पोरांच्या किंकाळ्या रायगडापर्यंत पोचतील, संभाजी राजांपर्यंत पोचतील. सांग देव खरं शोभा घेतलं असशील तर खरा सांग, नाहीतर हे लय महागात पडात. ठेव नारळावर हात आणि सांग काय ता खरा. कोणी ती मुलगी? ती लाडूवाली जिनी तुझं मिसेस मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न भंग केलं होतं. काय पायलट काय काळजी करू नकस. मामासाहेबांना बराबर गुंडाळू. तू ये घेऊन माझ्याकडे चांगला तोडगा आहे. आता मला ह्यावर चर्चा नकोय. मी येतेय. मग यार गॅरी पळून गेला असेल तर माझं काय होणार? जाऊ दे ग, पैसे आहेत. चल जाऊन बघूया. चल. दरवाजा का बंद केला होता? हा उघडायला का वेळ लागला? माझ्या मुलाची अथर्वची आठवण येत होती. आता याला अथर्वची आठवण यायला लागली, त्या मॉन्स्टरची आठवण यायला लागली, उद्या राधिकाची आठवण यायला लागली. ज्या माणसाने तुला आयुष्यातून काढून टाकलेलं आहे आणि त्या लोकांची तू आठवण काढत बसलाय, त्या राधिका कशी वागू दे. शेवटी तो माझा मुलगा आहे ना, मला त्याची आठवण नाही येणार का? रिलॅक्स ओके, तू बस. मम्मा तू बाहेर चल. अरे पाणी राधा तो फोन करतोय का? पोहोचतोय मी. हा बोल राधा. हॅलो सौमित्रा. एक मिनिट मला गाडी फक्त थांबवू दे. सौमित्रा मला सांग तू कुठल्या फोटो बद्दल बोलतोय? मी कालच्या गाण्याच्या शो बद्दल म्हणतोय जिथे प्रज्ञा गेली होती. ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तो कार्यक्रम हाऊसफुल होता. आम्हाला त्या कार्यक्रमाची तिकीट सुद्धा मिळाली नाहीत. ना आम्हाला तिथे अभिजित राजे भेटले ना प्रज्ञा. तुम्ही अभिजित राजेंना भेटला नव्हता, मग हे काय? अभिजित राजेंनी त्याच शोची तिकीट पाठवली आहेत. हे जाता जाता जरा परत करशील? त्यांना म्हणावं आभारी आहोत, पण या कार्यक्रमाला यायला नाही जमणार आम्हाला. जमेल ना तुला? फक्त 1 तासात मला ती हिऱ्याची अंगठी हवी आहे. कुठे नेऊन ठेवली अंगठी? आलं झालं. बरं सांग पटकन, कुठे आहे अंगठी? भावानं या झाडाच्या खोप्यात ठेवायला सांगितलं होतं. मोहन, त्याला याची जागा दाखवच. दाखव तुझ्यात किती हिंमत आहे ते. पुन्हा जर का मला नडलास तर रोज असाच रडवे. लक्षात ठेवायचं, मी घरी चाललोय. तिथे थांबायची इच्छा नाही मला. काय ऍक्शन घ्यायची घ्या, आय डोंट केअर. पाहुण्यांना घरी बोलवायचा फार कंटाळा करता. नाही हो, नणंदबाईंना तर बोलवतच नाही तुम्ही हल्ली. नणंदबाईच येत नाही मेवढ्यात. आम्हीच त्यांच्या घरी जात असतो. अत्यंत आवडीची गोष्ट म्हणजे झोप. आज वहिनींना एक प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं करा? मी आयुष्यभर सोबत राहील. ते तर राहायलाच पाहिजे. बाहेर फिरायला घेऊन जाईल. परदेशात कुठे जायचंय? अमेरिकेला, कॅनडाला. तुम्ही म्हणजे धुळ्याच्या पुढचं स्टेशन अमेरिका असल्यासारखं. काय रावले जोगापासले? काय म्हणजे जे भाऊ करते तेच मी करते की रे? अंजलीबाई तुम्हीच सांगा, मी काय चुकीचं करताय काय? आणि आता सूरज पिणार तर सगळे पिणार, काय म्हणता? नाही पिणार बाबा, नाही पिणार. आमच्या नवऱ्यानं दारू प्यायची का नाही प्यायची हे ठरवणारा तू कोण आहेस? तुम्हाला माझी सही पाहिजे असते आणि माझी सही तेव्हाच होणार जेव्हा अंजलीला पटणार की मीच राहणार असते. म्हणून तुम्हाला सांगते, तिचं मन जिंकायला मी हे सगळं केलेलं असतंय बघा. तुम्ही काय बी काळजी करायची नाही बघा. या अंजलीचा विश्वास बराबर जिंकते मी. लग्न माझं लवकर झालं. मग लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या इतक्या पडल्या ना, मला 1 वर्षातच मुलगी झाली आणि सासूबाई होत्या घरामध्ये. लग्नाचा काही काळ गेला आणि सासूबाईंचा आजार पण आलं. कॅन्सरच होता त्यांना. मग त्याच्यात आमचे 4 वर्ष त्यांचा इतका दवाखाना केला आम्ही
भरपूर दवाखाना केला, भरपूर पैसा खर्च केला, पण नाही यश आलं शेवटी.